आता महिलांसाठी एक विशेष बातमी, महिलांना सावध करणारी बातमी आहे। तुम्ही जर कॉस्मेटिक विकत घेत असाल तर थोडं सावध राहा। अकोल्यामध्ये एक महिलांसोबत भलताच प्रकार घडलाय। कॉस्मेटिक्सच्या दुकानदाराकडून महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडलाय। बदनामी टाळण्यासाठी धर्मांतराची सुद्धा धमकी त्यांना दिली। अकोल्याच्या बिंदीघर या कॉस्मेटिक दुकानातून महिलांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या एका दुकानदाराला स्थानिक पोलिसांनी अटक केली। हा दुकानदार सौंदर्य प्रसाधनं विकत घेणाऱ्या महिलांचं गुपचूप छायाचित्रण करायचा। त्यानंतर त्या महिलांना फूस लावायचा आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले जायचे। या पलीकडे संबंधित महिलांना बदनामी टाळण्यासाठी धर्मांतराची धमकी सुद्धा दिली जायची। या घटनेमुळे अकोल्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। बलात्काराचा गुन्हा आहे, त्या संदर्भात दाखल झालेला आहे। गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, त्यानंतर चंदू राजू वानखडे, रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांनी फिर्यादीसोबत एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केला। मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला त्याच्या सीसीटीव्ही मध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं आणि माझे बरेचसे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैशाची पण मागणी केली। आता मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं। त्याचं म्हणणं होतं, तुला जर हे प्रकरण दाबायचे तू आमच्या धर्मात ये, मुस्लिम धर्म स्वीकार कर। मी ते सर्व नाही ऐकलं, त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला। आता मी हतबल झाली, त्याच्यामुळे मी पोलीस कंप्लेंट केली आणि मला त्याचा मानसिक आणि शारीरिकरित्या खूप छळ झालेला आहे माझा।